कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत किसान गोष्टी कार्यक्रम 16 ऑक्टोबर 2025 रोजी मगन संग्रहालय गिरड तालुका समुद्रपूर येथे सकाळी 11 वाजता रब्बी हंगामाचे नियोजन व पूर्वतयारी या विषयावर प्रकल्प संचालक आत्मा वर्धा व तालुका कृषी अधिकारी समुद्रपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माचे BTM RP चांदेवार यांनी केले, तर डॉक्टर रुपेश झाडोदे कृषी शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा यांनी रब्बी हंगाम पूर्व तयारी, पूर्व मशागत, वाणांची निवड, रब्बी पीक मर रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्व शेणखतासोबत ट्रायकोडर्मा वापर, बीज प्रक्रिया, लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन तसेच खरीप हंगामातील कापूस आणि तूर पिकावरील एकात्मिक खत व्यवस्थापन आणि कापूस पिकावरील लाल्या रोगाचे व्यवस्थापन या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले। जवस पैदासकार तेलबिया संशोधन केंद्र नागपूर डॉक्टर विना नायर मॅडम यांनी जवस पीक लागवड तंत्रज्ञान, बीज प्रक्रिया, कीड व रोग व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले। तसेच जवसाचे आहारातील महत्त्व व जवस प्रक्रिया केलेले पदार्थ याबाबत माहिती दिली। तालुक्यातील प्रगतशील शेतकरी रंगनाथ तालवटकर चिखली यांनी बेडवर हरभरा लागवड तंत्रज्ञानाची माहिती दिली, तर नैसर्गिक शेती उत्पादक शेतकरी श्री चक्रधर भगत जोगिन गुंफा यांनी नैसर्गिक पद्धतीने रब्बी हंगामाची लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले। प्रगतशील शेतकरी अनिल गौरकर गिरट यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले। सहाय्यक कृषी अधिकारी राम अरगडे, संगीता दडमल, गजानन गारगाटे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सुधीर हिवसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विष्णू ब्राह्मणवाडे यांनी मांडले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अतुल लांबट, सूरज मोहिते यांनी सहकार्य केले। सदर कार्यक्रमाला तालुक्यातील गिरड, फरीदपूर, शिवणफळ, उंदीरगाव, वानरचुवा, पुरसापार, दामणगाव, वायगाव गोंड, वडगाव, सावंगी, हरणखुरी आणि इतर गावातील शेतकरी बंधू व भगिनींची उपस्थिती होती।